जेव्हा आपण लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर करतो ना तेव्हा सर्व काही गोष्टी आपल्याला चेक कराव्या लागतात. कारण जर अंपायर्स जर समोर आले तर कदाचित एखादा निर्णय कदाचित इकडे तिकडे होऊ शकतो. त्यामुळे अंपायर सुरुवातीलाच या सर्व काही गोष्टीची पडताळी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. साजिवली टीम का वेळ करते प्लीज. आतुरता होती, आतुरता संपुष्टात आलेली आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सलामीची जोडी आपण इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये या एंटरप्राइजेस कानविंदे टीम च्या माध्यमातून एका बाजूला लेफ्ट हँडेड बॅटर आहे तो म्हणजे विशाल माझे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर प्रितेश वेखंडे मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळेल. साजिवली टीम थोडासा वेळ एक्स्ट्रा वापरला जातोय. प्लीज थोडं विनंती आहे सहकार्य करा एजंट कमिटीला कारण खूप चांगला संघ आहे. खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहत आलोय. अनेक स्पर्धेमध्ये आयोजकांना तुम्ही सहकार्य करत आलाय. पुन्हा एकदा तीच अपेक्षा आहे या आयोजकांना सुद्धा तुमच्या माध्यमातून तसंच सहकार्य मिळेल. येस दोन्ही संघांना विनंती असेल या स्पर्धेचा नियम आहे आपला 12 खेळाडू हा ऍज अ ऑफिशियल स्कोरर जवळ असणं खूप महत्वाचं असेल. ज्या संघाचा 12 खेळाडू उपस्थित नसेल त्या संघाला ऍज अ ऑफिशियल पण ज्ञानेश्वर सर किती दाबांची पेनल्टी असेल 2 दाबांची पेनल्टी असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. कारण क्रिकेटमध्ये जोपर्यंत तुम्ही कठोर पावलं उचलणार नाही आहात ना तोपर्यंत क्रिकेटमध्ये बदल घडणार नाहीत आणि आज बदल घडताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सन्माननीय पाहुण्यांना आतुरता लागली आहे. पहिला बॉल कधी पडणार मैदानाच्या आतमध्ये, पहिला षटकार कोण मारणार आणि पहिला चौकार कोण मारणार. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना लक्षात असतो ती म्हणजेच क्रिकेटमध्ये पहिली घेतलेली धाव, पहिला षटकार, पहिला विकेट, पहिला घेतलेला मोबाईल, पहिला आलेला पगार आणि पहिली सोडून गेलेली गर्लफ्रेंड कोणी विसरत नाही. आणि आता मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषक 2026 पहिला बॉल कोण चौकार मारणार, पहिला षटकार कोण मारणार, पहिली विकेट कोण घेणार, पहिला डॉट कोण टाकणार, पहिला व्हाईट बॉल कोण टाकणार. कारण सर्वांसाठी कॅश प्राइज झाले. पहिल्या व्हाईट बॉल साठी कॅश प्राइज आहे, पहिल्या नो बॉल साठी कॅश प्राइज आहे, पहिल्या विकेट साठी कॅश प्राइज आहे, पहिल्या क्लीन बॉल साठी कॅश प्राइज आहे, पहिल्या कॅच साठी कॅश प्राइज आहे, पहिल्या षटकारासाठी कॅश प्राइज आहे, पहिल्या चौकारासाठी कॅश प्राइज आहे. म्हणजे काहीच राहिलेलं नाहीये, काहीच राहिलेलं नाहीये स्पर्धेच्या सुरुवातीला. कारण
आयोजन आहे कानविंदे गावाचं. कानविंदे गाव आज पाहिलं गेलं तर कानविंदे गावाच्या अभिमानाची स्पर्धा आहे. त्यामुळे आज कानविंदे गाव इथे आज पाहिलं गेलं तर पैशांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंसाठी पाडताना पाहायला मिळेल. खेळाडू आणि मान्यवर यांचं एक चांगलं नातं राहिलं, एक दोस्तीचे संबंध राहिलेत आणि जेव्हा जेव्हा मान्यवर अशा खेळाडूंना पाठिंबा देतात ना तेव्हा तेव्हा खेळाडूंचा जो आनंद आहे ना तो दुगुणित होताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये साजिवली टीमच्या माध्यमातून सागर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो. समोर आहे प्रितेश, एक चांगला बॅटर आहे, तर कॅलिबर आहेत, खूप चांगली क्षमता आहे, टेम्परामेंट साठी या खेळाडूला ओळखलं जातं. तो मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊयात स्पर्धेच्या सुरुवातीला खूप साऱ्या शुभेच्छा. खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल अपेक्षा करूयात आणि करूया पहिल्या बॉलला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल डिलिव्हर करत असताना सागर गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल इथे पाहिलं गेलं तर डॉट बॉल आलाय. अतिशय चांगली सुरुवात झाली, या संयम दाखवलाय बॅटरने. बाहेरचा बॉल अगदी पाहिलं गेलं तर मेरिटवरचं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला मैदानाच्या आतमध्ये, पण बॉल थोडासा बॅट पासून दूर राहिला आणि त्यानंतर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल नक्कीच पाहायला मिळतोय. सागरने पहिला बॉल अप्रतिम टाकलाय. पहिल्या बॉलवरती गोलंदाजी करणाऱ्या संघाचं वर्चस्व राहिलंय, बॅटिंग करणाऱ्या टीमला थांबवलं गेलं. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा बॅटची कड लागली आहे, बॉल पाठीमागे धावतोय. थर्ड मॅचच्या दिशेला क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आहेत, ते चूक झाली आहे, चुकीला माफी नाहीये. पहिला चौकाराचं कॅश प्राइज प्रितेशच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये जिंकलंय. जे कॅश प्राइज होतं खरं तर जगदीश वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयांचं कॅश प्राइज आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ज्यांच्या संकल्पनेतून आपण ही मानाची अभिमानाची स्पर्धा पाहतोय ते म्हणजे शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज, म्हणजेच टोटल 300 रुपयांचं कॅश प्राइज आता इथे जिंकलेला आहे. पहिला बॉल डॉट आला, दुसरा बॉल अगदी टायमिंग नव्हतं, बॉल आणि बॅटचा चांगला संपर्क नव्हता, पण धावा चांगल्या मिळालेल्या आहेत. कदाचित कधी कधी होतं ना आपण प्रयत्न करतो थोडे पण यश चांगलं मिळतं, तेच पाहायला मिळालंय मैदानाच्या आतमध्ये प्रितेशसाठी. पुन्हा एकदा बॅकफूट वरती खेळण्याचा प्रयत्न केला, इथे प्रितेश थोडासा नाखुश असेल कारण रूम बनवण्याचा प्रयत्न केला. मुंबईमध्ये तुम्ही जर रूम घ्यायला जाल तर महाग पडेल, क्रिकेटमध्ये जर रूम बनवाल ना तर तुम्हाला गोलंदाजाला महाग पडू शकतं आणि तोच प्रयत्न प्रितेशने केला. रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न केला, बॅकफूट वरती गेले, ढकलण्याचा प्रयत्न केला आणि बॅटर थोडासा नाराज झाला स्वतःवरती कारण डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 4 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाहीये, सहजासहजी आपण पाहिलं गेलं तर इथे संपर्क चुकीचा झाला. त्यानंतर क्षेत्ररक्षकांची साथ. तर म्हणलं जातं ना क्रिकेट म्हणजे एक डिपार्टमेंट चांगलं तुमच्याकडे असून चालणार नाही. या क्रिकेट म्हणलं की तुम्हाला गोलंदाजाबरोबर तुमचा फलंदाज महत्वाचा आहे, फलंदाजाबरोबर तुमचा क्षेत्ररक्षक महत्वाचा आहे. जर क्षेत्ररक्षक हा तुमच्या संघाचा पाठीचा कणा आहे, जर क्षेत्ररक्षण तुमचं खराब झालं ना तर संघाच्या अकाउंट मध्ये दावा ऍड होताना नक्कीच पाहायला मिळतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळतं. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय, 6 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. पहिले मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक लॉफ्ट केलाय, समोरच्या बाजूला उडवलाय प्रितेशच्या बॅट मधून, हा पहिला घणाघाती षटकार. धन्यवाद धन्यवाद. त्याचबरोबर शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज, रमेश वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज आणि जगदीश वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयांचं कॅश प्राइज. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॅक टू बॅक प्रितेशच्या बॅट मधून आणखीन एक घणाघाती षटकार. येस धन्यवाद. इथे लगातारचे 2 बॉल 2 सिक्सर साठी आपण पाहिलं शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राइज जमा झालाय. इथे कोणताही क्रेडिट कार्ड वापरलं जात नाही, इथे म्हणलं जातं ना एटीएम ना गुगल पे ना फोन पे, ओनली कॅश कॅश आणि कॅश. इथे
जमाना कोणताही असू द्या, 5G असू द्या किंवा 4G असू द्या, पुन्हा एकदा इथे कॅशलेस व्यवहार नाही होणार, इथे रोख व्यवहार होणार आहे. आणि या स्पर्धेचं एक विशिष्ट आहे, जो काही व्यवहार होतो ना, खेळाडूंची पारितोषिक असतात ना, ती रोखच व्यासपीठावरती मिळतात आणि तेच आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. एक षटकांचा खेळ समाप्त झाला. 6 बॉल 18 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रितेशने काय बॅटिंग केली, पहिल्या 3 बॉलवरती दबदबा राहिला गोलंदाजी करणाऱ्या टीमचा, राहिलेल्या 3 बॉलवरती दबदबा राहिलाय तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. पुन्हा एकदा आता स्ट्रायकर रोटेट झाली आहे. अगदी स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय कानविंदे गाबाचा एक डावपुऱ्या हाताचा अष्टपैलू खेळाडू, ज्याने खरं तर कमी कालावधीमध्ये आपली चर्चा या विभागामध्ये बॅटिंगच्या माध्यमातून दाखवली आहे, दमखम दाखवलाय बॅटिंग मध्ये. अनेक स्पर्धेमध्ये या खेळाडूची चर्चा आहे. असंच एक हार्ड हिटर खेळाडू विशाल मांजे स्ट्रायकर एंड आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित अनेक संघामध्ये अनेक स्पर्धेमध्ये जे बजरंग कानविंदे टीमच्या माध्यमातून कानविंदे टीमसाठी हा बिलॉंग करणारा खेळाडू आज दिया एंटरप्राइजेस कानविंदे टीमसाठी, खरं तर गाव कानविंदे आहे आणि कानविंदे गावाच्या स्वाभिमानासाठी आज दिया एंटरप्राइजेस कानविंदे टीमसाठी खेळत असताना विशाल मांजे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती साजुले टीमच्या माध्यमातून आशेचा किरण बनेल का, कारण किरण गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलंय, पहिलं षटक खराब राहिलंय, सुरुवात थोडीशी खराब झाली आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. विशाल मांजे पुन्हा एकदा सज्ज स्ट्रायकर एंडला, गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेटने पहिला बॉल. हो यॉर्कर बॉल, चांगला मारा मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक सतीश बॉलच्या पाठीमागे बॉलला अडवतायत, फेकतायत, तत्पूर्वी एकच मिळाली. एका धावेने धाव फलक 19 धावसंख्येवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. विशाल मांजेने सुरुवात चांगली केली आहे, स्वतःच अकाउंट ओपन केलंय सिंगल धावेने. खरं तर टेम्परामेंट दोन्ही खेळाडूंकडे नक्कीच पाहायला मिळतं. एकाने मारायचं एकाने थांबायचं हा पवित्र प्रकार आतापर्यंत पाहायला मिळाला. खरं तर नेहमी पाहायला गेलं तर थोडस वेगळं गणित पाहायला मिळतं. विशाल मांजे आक्रमक असतो आणि प्रितेश जर पाहिला तर संयमी पाहायला मिळतो. या मॅच मध्ये थोडासा वेगळा पवित्रा घेतला, कारण प्रितेश आक्रमक आहे आणि दुसऱ्या बाजूला विशाल मांजे थोडासा सावध मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक ऑन साइडला, गॅप मध्ये फटका, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत, प्रयत्न चांगले केलेत, बॉलला ढकललं आतमध्ये. शेवटच्या क्षणी आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळतो. एक करतो साझेदारी, 2 करतो भागीदारी होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि इथे 2 धावेने धावफलक 21 धाबांवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. किरणने चांगली गोलंदाजी केली, 2 बॉलमध्ये धाबा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 3. पुन्हा एकदा ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चूक करणार नाहीयेत. सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर इथे धावफलक अगदी एक पाऊल पुढे, एक स्टेप पुढे, अगदी थेंबे थेंबे थळे साचे, अगदी जास्त नाही पण कमीत कमी दाबा, अगदी एक समानदारक धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न या षटकामध्ये केला जातो. आतापर्यंत पाहिलं तर सिंगल मिती आणि सिंगल नंतर 22 धाबा धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ या षटकामध्ये समाप्त झाला. 4 धाबा खर्च केल्यात किरणच्या माध्यमातून. प्रितेशचा विचार केला तर 8 बॉल 21 आणि विशालचा विचार केला तर 1 बॉल 1 धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा ऑन साइडला टायमिंग नाहीये, टायमिंग खराब आहे इथे पाहिलं गेलं तर, आणि तेच पाहायला मिळते. सिंगल मिती, सिंगल नंतर पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली आहे. खरं तर कानविंदे टीम साठी महत्वाचं काय असेल ना, तर दोन्ही बॅटर कोणताही डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये खेळत नाहीयेत. प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. सिंगल डबलच्या माध्यमातून धावसंख्येला आकार देण्याचं काम दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच कोणाची असेल, इलेक्शन आयोजन कमिटी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा, जेणेकरून आपण पुन्हा एकदा समोरच्या बाजूला सीधी बॅट, नो बकवास, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. त्यांच्या माध्यमातून 200 रुपयांचा कॅश प्राइज जमा झालेला आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला पूल केलाय, क्षेत्ररक्षक डीपला आहे, प्रोटेक्शन आहे, खराब क्षेत्ररक्षण झालंय, चुकीला माफी नाही, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून पुन्हा 200 रुपयांचं कॅश प्राइज या चौकारासाठी, म्हणजे तब्बल टोटल 31 झालेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 13.
सरासरी जर पाहिली दाबांची धावगती जर पाहिली तर दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी मंदावली आहे. कारण याचं कारण जर मुख्य पाहायला गेलं ना तर प्रोटेक्शन असलेलं डीपला प्रोटेक्शन आहे. 5 खेळाडू तटीय सर्कलच्या बाहेर आणि त्यामुळे धावगतीला थोडासा ब्रेक लागलाय. पण जी धावसंख्या धावपलकावरती पाहतोय ना ती अतिशय चांगली पाहायला मिळते. 15.50च्या गतीने धावपलकावरती धाबा आहेत. 31 धाबा टोटल धावपलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती तानाजी आहे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. समोर स्ट्रायकर एंडला बॅटर आहे जो म्हणजे टेम्परामेंटने खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये विशाल. हो 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 इथे पाहायला गेला तर लॉफ्ट केलाय. बिग हिट आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत आणि शेवटच्या क्षणी बॉल आतमध्ये ढकललाय. प्रयत्न खराब झालेत. कदाचित जर जजमेंट किंवा कंट्रोल चांगलं असतं ना तर आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात. योगेश टेनिस क्रिकेट .in माध्यमातून संपूर्ण ऍक्शन रिप्ले पहा. बॉल भरपूर उंच गेला होता. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अगदी आतमध्ये होता. कदाचित दोन्ही गोष्टी म्हणाव्या लागतील. जर तर किंतु परंतुच्या गोष्टी होत्या. जर बॉलला व्यवस्थित अडवलं असतं कॅच ही झाला असता. कदाचित जर व्यवस्थित नसतं बाहेरही गेला असता. संघासाठी 4 धावा वाचवल्या गेल्यात. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल बॉल होते मैदानाच्या बाहेर. गुल सिक्सर. अजून एक कॅश प्राइज आला शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून. या षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. त्याचबरोबर कणबिंदे गावचे माजी उपसरपंच सन्माननीय रमेश वेकंडे साहेब यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज इथे आलेला आहे विशाल माझेसाठी. म्हणजे 700 रुपयांचा कॅश प्राइज. ऑन साइडला पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण खराब झालाय. कॉलिंग चुकलंय त्यानंतर बॅकअप नाही आहे. इथे सिंगल मिती आहे. त्याचबरोबर कणबिंदे गावचे पोलीस पाटील सन्माननीय जगदीश वेकंडे साहेब यांच्याकडून ही अगदी 100 रुपयांचा कॅश प्राइज विशाल मांजेच्या षटकारासाठी नक्कीच पाहायला मिळतोय. म्हणजे एक षटकार 800 रुपयांचा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतो. 10 बॉल 29 वरती बॅटिंग करत असताना प्रितेश, 5 बॉल 11 वरती बॅटिंग करत असताना विशाल मैदानाच्या आतमध्ये. दोघांनी खूप चांगली सुरुवात केली आहे. पार्टनरशिप खूप चांगली केली आहे. कारण म्हणलं जातं ना समोरच्या बाजूला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. खूप चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब झालाय. क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जाऊन पोहोचलाय. धाबा मिळतील 4. येईल तो चौकार. सुद्धा शंतनू बेकंडे साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयांचा कॅश प्राइज. 44 झालेले आहेत. रमेश वेकंडे साहेबांच्या माध्यमातून ही 100 रुपयांचा कॅश प्राइज. जगदीश वेकंडे साहेब यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज. आणि त्यानंतर पाहू शकता क्षेत्ररक्षक बनला इथे. प्रेक्षकांनी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी आणखीन एक खणखणीत षटकार. त्याचबरोबर या षटकारासाठी सुद्धा रमेश वेकंडे साहेब आणि जगदीश वेकंडे साहेब यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज. आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक युवकांचे आधारस्तंभ शंतनू वेकंडे साहेब यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. म्हणजे कदाचित आज प्रितेश माला माल झालाय. प्रितेशने खरं तर पैसा वसूल केला आणि धाबाही तशाच मैदानाच्या आतमध्ये कुठलेत. खूप चांगली बॅटिंग करतोय. 12 बॉल 39. पुन्हा एकदा लाजवाब फटका. आकाशाला गवसणी घालणारा हा अद्भुत अविश्वसनीय सिक्सर.
त्यानंतर बॉल आतमध्ये ढकल आणि 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 58. 13 बॉल 45. 7 बॉल 6 बॉल 13. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला बॉलला उडवलंय, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लोणावळ्यामध्ये फेमस आहे चिकी, विशाल मांजेला आहे षटकारमारांचा. गोलंदाजाची गोलंदाजी पडली आहे विशाल मांजेच्या षटकारासमोर. फिकी षटकार. आणखीन एक 500 रुपयांचा कॅश प्राइज शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. रमेश वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयांचा कॅश प्राइज आणि जगदीश वेकंडे साहेब यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज आहे. 64 64 धावा धावफलकावरती आहेत. 7 बॉल 19. खरं तर विशाल मांजेच्या खेळाचा विचार केला तर कमी बॉलचा त्याने सामना केलाय, पण जितके बॉल मिळालेत ना त्यामध्ये जो खेळ राहिला विशाल मांजेचा तो खरं तर कौतुकास पात्र आहे. खूप चांगला खेळ, खूप चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळालेत. दिया एंटरप्राइजेस कानमिंदे टीम सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. अबांतर आणि गोलंदाजासाठी सुद्धा कॅश प्राइज झालाय 100 रुपयांचा जगदीश वेकंडे साहेबांच्या माध्यमातून. गोलंदाजाने ही कॅश प्राइज आपण स्पर्धा सामना समाप्त झाल्यानंतर ते स्वीकारायचं आहे. जगदीश वेकंडे साहेबांनी लावलेलं हे आगळं वेगळं कॅश प्राइज खरं तर गोलंदाजाने सुद्धा जिंकलंय. म्हणजे कौतुक करावे लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमचं. तब्बल आयोजकांना किंवा मान्यवरांना सुद्धा वाट पाहावी लागली. 20 बॉल नंतर पहिला व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केलाय. म्हणजे खूप चांगलं आपण बॉलची पिचिंग जर पाहिले तर खूप चांगली पाहायला मिळते. 8 बॉल 19 वरती विशाल बॅटिंग करतोय. 65 धाबा झाले. 3 बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. पुन्हा एकदा क्लीन बोल्ड झालाय. अगदी यष्टांवरती बॉल टाकला. थोडीशी जागा मिळाल्याने जागेमधून इथे स्टंप वरती बॉल जाऊन आदळतोय आणि नंतर विशाल मांजे मैदानाच्या बाहेर. विशाल मांजे बाद झालाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अगदी एक भाई गेला, दुसरा भाई मैदानाच्या आतमध्ये. अक्षय मांजे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. खूप धोकादायक बॅटर आहे खर तर. छोटा भाऊ कदाचित शरीराकडे पाहिल्यानंतर मोठा भाऊ दिसतोय, कारण मोठ्या बाबाची भूमिका आता मैदानाच्या आतमध्ये पार पडावी लागेल. विशाल मांजे मोठा आहे, अक्षय छोटा आहे, पण अक्षयचा जो खेळ आहे तो खरं तर खूप मोठा आपल्याला नेहमीच पाहायला मिळतोय. म्हणजे कम खर्चावर ज्यादा चर्चा. नेहमीच या खेळाडूची चर्चा जास्त राहिली आणि खेळ ही चर्चेत राहिला या खेळाडूचा. अनेक स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ करण्यासाठी ओळखला जातो या खेळाडूला. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला ताकद जास्त वापरली होती, त्यानंतर बॉलवरती टायमिंग प्रॉपर करता आलेलं आणि त्यानंतर जर पाहिलं तर सिंगल धाव. पॉइंटच्या दिशेला बॉल गेला. अगदी खेळाडूने ओळखलं, खेळाडूने पाहिलं आणि खेळाडू धावल्याने सिंगल मिळतीये. सिंगल नंतर 66 शेवटचा बॉल आहे आणि इथे क्लीन बोल्ड साठी म्हणजे विशाल मांजेसाठी सुद्धा कॅश प्राइज झालं होतं 100 रुपयांचं. सन्माननीय जगदीश वेकंडे साहेबांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा क्लीन बोल्ड झाला बॅटर प्रितेश. अगदी संधी होती अर्धशतकासाठी. ते प्रितेश नाराज असेल स्वतःवरती, कारण पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतकांचा मानकरी होईल की काय अशी परिस्थिती असताना शेवटच्या बॉलवरती तर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि बॅटर बाद झालाय. 66 धाबा झालेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 67 धाबा बनवायच्या आहेत आणि नेक्स्ट मॅच आपण इनॅक्शन पाहणार आहोत. एका बाजूला टीम आहे दहिगाव टीम आणि दुसऱ्या बाजूला इनॅक्शन शिरोळ संघ. दोन्ही संघाला विनंती आहे टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत, याची आपण नोंद घ्यायची या.
थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. प्लीज विनंती आहे दहीगाव टीम त्याचबरोबर शिरो टीम आपल्यासाठी लास्ट कॉल असेल. ज्या संघाचा कॅप्टन उपस्थित असेल त्या संघाला टॉस विन दिलं जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि जर दोन्ही संघांनी वेळ केला तर आयोजन कमिटीच्या माध्यमातून काही धाबांची पेनल्टी दोन्ही संघाला दिली जाईल किंवा षटकांची पेनल्टी दिली जाईल. त्यामुळे आपण उपस्थित असाल तर प्लीज आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. कारण पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 66 झालेत. 67 धाबांचा पाठलाग करायचा आणि 67 धाबांचा पाठलाग करण्यासाठी खरं तर साजिवली टीमच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कोण पाहायला मिळेल पाहायचं. कारण डगआउट आपण पाहतोय अगदी खेळाडू कक्ष खरं तर स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषक जेव्हा जेव्हा मैदानावरती पाहायला मिळते ही स्पर्धा ना तेव्हा तेव्हा प्रत्येकाच्या व्यवस्थेची जबाबदारी नेहमी चांगली पाहायला मिळते. म्हणजेच व्यासपीठावरती मान्यवरांसाठी बसण्यासाठी एक सुसज्ज व्यासपीठ, खेळाडूंना बसण्यासाठी एक चांगल्या दर्जाचं खेळाडू कक्ष, कॉमेंटेटर त्याचबरोबर ऑफिशियल स्कोरर आणि डीजे मास्टर यांना बसण्यासाठी एक वेगळं एक व्यवस्था आणि त्यानंतर प्रेक्षकांना बसण्यासाठी झाडांची सावलीची सोय. तर हे आयोजकांनी केलेलं आतापर्यंत अति उत्तम काम या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. चला बॅटिंग करणारी साजिवली टीम आपण खूप वेळ घेत आहात. चला प्लीज सलामीची जोडी पाठवा लगेच प्लीज. ऑफिशियल पंच तुमच्या नियमामध्ये जो संघ लेट करेल त्या संघाला आपण जरूर पॅनलाइज करू शकता. कारण आज 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. तब्बल संपूर्ण दिवसभर आज पाहिलं गेलं तर 10 ते 11 सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळे संघांना विनंती आहे प्लीज वेळ करू नका. आपण सलामीची जोडी साजिवली टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. तो म्हणजेच एका बाजूला तानाजी आहे दुसऱ्या बाजूला किरण. अशीचा किरण बनावं लागेल या मॅच मध्ये. याच्या आधी तुम्ही किती स्पर्धा खेळला, याच्या आधी मध्ये किती स्पर्धा तुम्ही जिंकून दिल्यात, याच्या आधी किती मॅन ऑफ द सिरीज मारले, किती अर्धशतक मारले, किती षटकार मारले, किती 6 बॉल 7 चौकार मारले, 6 बॉल 6 विकेट्स काढले. या गोष्टींना इथे महत्व नाहीये. कारण तुम्ही किती क्रिकेट खेळता याच्यापेक्षा या मॅच मध्ये कसं क्रिकेट खेळताना या गोष्टींना खरं तर क्रिकेटमध्ये महत्व आहे. खरं तर पाठीमागे तुम्ही काय केलं याला इथे थारा नाहीये. जे तुम्हाला थारा आहे ते वर्तमान काळ म्हणजे चालू काळामध्ये तुम्ही काय करताय, चालू मॅच मध्ये काय करताय या गोष्टींना खरं तर क्रिकेटमध्ये महत्व दिलं जातं. आता या स्पर्धेमध्येही त्याच गोष्टीला महत्व दिलं जाणार आहे. कारण पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा, 67 धाबांचा पाठलाग करायचा. सलामीची जोडी आपण साजिवली टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. एका बाजूला संघाचा एक तानाजी आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर किरण एक आशेचा किरण बनून मैदानाच्या आतमध्ये आलाय. खरं तर आपण इतिहास काळामध्ये आपण एक वाक्य पाहिलं, गड आला पण सिंह गेला. तानाजी मालुसरे यांनी खरं तर शिवाजी महाराजांसाठी स्वतःच प्राण खरं तर तिथे लावले होते आणि लढला, एकटा लढला. खरं तर स्वतःच्या मुलाचं लग्न पाठीमागे ठेवलं आणि त्यानंतर स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांसाठी लढला. तेव्हा खरं तर एक वाक्य आपण स्लोगन बनला, गड आला पण सिंह गेला. या मॅच मध्ये तानाजीला आता खेळ करावा लागेल, तानाजीला बाजी लावावं लागेल या मॅच मध्ये. पहिलाच बॉल थोडासा खाली राहिलाय, सबमरीन डिलिव्हरी आणि डॉट बॉल. गोलंदाज आपण पाहतोय गणेश टायगर आहे, गणेश वाघ छोटा टायगर आपण पाहतोय. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना डॉट बॉल आला. सुरुवात खूप चांगली झाली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. आज सर्व काही कानमिंदे गावाच्या बाजूने होत असताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. कदाचित सकाळच्या सत्रामध्ये पुण्याचा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, गणेश इंटरेस्टेड आहेत. कॅचिटचा कॉल आहे, कॅच सुटणार नाहीये. इथे पकडला गेलाय झैल, समफ्लाय फलंदाज. तानाजीचा खेळ, तानाजी पहिल्याच बॉलवरती 0 वरती बाद. धन्यवाद डीजे. खूप चांगलं व्यासपीठ आहे खेळाडूंसाठी. आपलं कौशल्य दाखवण्याची खरं तर संधी मिळाली. आज कौशल्य दाखवत असताना संपूर्ण कानबिंद टीम ज्या ज्या खेळाडूला जिथे जिथे संधी मिळाली आहे तिथे तिथे स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळतात. गणेश टायगर खूप चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक चांगला बॉल इथे पाहिलं गेलं तर बॅकफूट वरती खेळण्याचा प्रयत्न केला.
मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्वाचं आहे ते ते इथे पाहायला मिळत नाहीये. फलंदाज बॉलला पाहतायत, बॉलला हाताळतायत, बॉलला ओळखतात आणि त्यानंतर खरं फटका सजवण्याचा प्रयत्न करतायत. पण बॉलचा वेग जर पाहिला ना तर गणेशचा चांगला वेग आहे. त्यामुळे बॅटरला बॉलला अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट घेण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल निघून जातो डॉट बॉलला. पुन्हा त्या समोरच्या बाजूला ड्राईव्ह करत असताना शॉट मिड ऑनला इथे क्षेत्ररक्षक आहेत. जैनने बॉल पकडलाय आणि बॅटर पुन्हा एकदा बाद झालाय तो म्हणजेच मिलिंद शून्यावरती बाद होत असताना पाहायला, सॉरी किरण बाद झालाय. किरण धावबाद झालाय. धोक्याची घंटा वाजली आणि अति काही संकटात नाही. आणखीन एका विकेटचं पतन झालं. धावफलकावरती कोणताही धावसंख्येमध्ये बदल नाहीये. नक्कीच विकेटच्या खात्यामध्ये बदल होतो आणि विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. चला यानंतर दोन्ही टीम, दहीगाव टीम आणि दुसऱ्या बाजूला शिरव टीम, दोन्ही संघाचे कॅप्टन्स अजूनही उपस्थित नाही आहेत. आपल्यासाठी शेवटचा कॉल असेल. जर 2 मिनिटांमध्ये दोन्ही कॅप्टन्स उपस्थित नाही झाले तर दोन्ही संघांना पेनल्टी दिली जाईल, याची आपण नोंद घ्या प्लीज. एखादा कॅप्टन उपस्थित झाला 2 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. पुन्हा एकदा मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आहे तिथे किरण पाहायला गेलं तर पाहायला मिळतो. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये चांगला प्रयत्न आणि पुन्हा एकदा कॉलिंग मध्ये खराबी आहे. आणखी एका विकेटचं पतन होतं. बॅक टू बॅक दुसरी धावबादची विकेट मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद धन्यवाद डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल अजय. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती आतापर्यंत पाहिलं तर कोणतीही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत नाहीये. अगदी इथे पाहिलं गेलं तर खूप चांगली गोलंदाजी टायगरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. शिरो संघाचे कॅप्टन्स उपस्थित आहेत. दहीगाव संघाचे कॅप्टन्स अजूनही उपस्थित नाही. जर आपण 2 मिनिटांमध्ये नाही आलात तर आयोजन कमिटी आपण पेनल्टीला जरूर समोर जावं लागेल. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला गेलं तर पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. षटक समाप्तीचा इशारा मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 गडी बाद 0 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दहीगाव टीम आपल्यासाठी शेवटचा आणि अंतिम पुकार. येस त्याचबरोबर रमेश विकंडे साहेबांच्या माध्यमातून, जगदीश विकंडे साहेबांच्या माध्यमातून गोलंदाज गणेश टायगर साठी 200 रुपयांचा कॅश प्राइज मैदानाच्या आतमध्ये आलाय. निर्धाव षटकासाठी स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक गणेश टायगरच्या नावे राहिलंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी एक उंच पुरा खेळाडू जय गोलंदाजी मार्क वरती आहे. युवा खेळाडू आहे आणि युवा खेळाडूंची हवा सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच कानमिरे टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खूप चांगला खेळ पाहायला मिळतो. आणखी एक चांगला बॉल घेतली बॅटची कडा. गोलंदाजाने शिकवलाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला. विकेटचा दडा, फलंदाज बाद.
पैसा अगदी आपण म्हणलं जातं ना, पैसा महत्वाचा आहे, पण कदाचित या स्पर्धेसाठी काही मान्यवर ना एक वेगळा साठा बनवून ठेवत असतील, कारण प्रत्येक स्पर्धेला या वर्षी आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी एवढे पैसे ठेवायचे आहेत, आपल्या खेळाडूंसाठी एवढे पैसे द्यायचे आहेत, कारण कदाचित तेच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. जय बेकंडेसाठी सुद्धा कॅश प्राइज झालंय विकेटसाठी 100 रुपयांचं. जगदीश बेकंडे साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळतं. अजूनही धाव संख्या एकही नाहीये आणि धाव फलकावरती विकेट जर पाहिल्या तर आतापर्यंत 4 विकेट्स मैदानाच्या आतमध्ये. खूप खराब बॅटिंग, खूप खराब खेळ राहिलाय साजिवली टीमचा या मॅच मध्ये. अगदी वरसर ठरलेला पाहायला मिळतो गोलंदाजी करणारा संघ. पुढे लाफ केलाय समोरच्या बाजूला, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आहेत. क्षेत्ररक्षक प्रितेशने केली आहे चूक पडली महागात. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय पहिला चौकार. बॅट्समन साठी सुद्धा इथे 200 रुपयांचा कॅश प्राइज आहे शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून. त्याचबरोबर जगदीश वेकंडे साहेबांच्या माध्यमातून ही 100 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे या चौकारासाठी. खेळ कोणीही जिंकू द्यात, आम्ही दोन्ही संघांच्या बाजूने आहोत मान्यवर सुद्धा सांगतात, कारण कानविंदे गाव असेल किंवा साजिवली गाव, दोन्ही खेळाडूंच्या चांगल्या खेळासाठी इथे कॅश प्राइज सातत्याने मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. इथे पाहिलं गेलं तर व्हाईट बॉलचा मारा केला आहे आणि इथे अबांतरची 1 धाव, त्याचबरोबर बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल, टोटल 2 धावा आणि 2 धाब्याने, त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हर. इथे पंचांचा इशारा, 1 बाउन्सचा इशारा मैदानाच्या आतमध्ये. सिगारेट पिवतो कॅन्सर, शराब पिवतो डान्सर आणि अतिरिक्त उपरचा गया तो बाउन्सर पतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केलाय जयच्या माध्यमातून. गतीमध्ये परिवर्तन करायचं होतं, स्लोअर बाउन्सरचा मारा मैदानाच्या आतमध्ये करायचा होता. त्या प्रयत्नामध्ये आपण जर पाहिलं तर जयचा खरा बॉल मैदानाच्या आतमध्ये हातातून आपल्याला पाहायला मिळतो. 6 धावा धावफलकावरती आहेत, 4 गडी बाद झालेत. दुसऱ्या बाजूला दीपक 2 बॉल 4 आणि अजय पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक डीपला लावून द कार्पेट बॉल धावतोय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आहेत. सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर धावफलकावरती छोटासा होईल बदल. धावफलक पोहोचेल तो म्हणजे टोटल 7 धावा, 4 गडी बाद. आणखी एक चांगला बॉल, यॉर्कर बॉल टाकला गेलाय. बॉलच्या पाठीमागे प्रितेश. आज कानविंदे गावाचा विचार केला ना तर जिथे हात लावाल तिथे सोनं बनतंय. आज गोलंदाजीमध्ये खूप चांगला खेळ राहिलाय, बॅटिंग मध्ये खूप चांगला खेळ राहिला आणि क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर क्षेत्ररक्षणामध्येही खूप चांगला खेळ. मग तो प्रितेश असेल, गणेश असेल किंवा अन्य संघातील दुसरे काही खेळाडू, मोहन असेल. मोहनकडे अजून बॉल गेलेला नाही, मोहन जरूर वाट पाहतोय बॉल कधी येणार, कारण तिकडे बॉडीची हालचाल चालू आहे, अगदी बॉडीची कसरत चालू आहे. माझ्याकडे बॉल कधी येणार, बॉलची वाट पाहिली जाते. 2 षटकांचा खेळ जवळपास आपण पाहिलं गेलं तर समाप्त झाला आणि टोटल धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा. 12 बॉल 69 धाबांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. खूप मोठी लढत आहे, खूप मोठी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये बनवायची आहे, ती म्हणजेच टीम साजिवली संघाला आणि गोलंदाजी मार्क वरती हुकमाचा एका मैदानाच्या आतमध्ये वापरला गेलाय तो म्हणजेच टीम कानविंदे टीमच्या माध्यमातून अक्षय. एक बुलेट ट्रेन आहे कानविंदे गावाची आणि कानविंदे गावाची बुलेट ट्रेन मैदानाच्या आतमध्ये कशी धावतीये पाहायचं आहे. पहिला बॉल समोर अक्षय गोलंदाजी मार्क वरती आणि बॅटिंग साठी आपण पाहिलं दीपक. हो बाउन्सर रायझिंग सरप्राइझिंग अगदी एक्स्ट्रा बाउन्स या बॉल वरती बितवा. 7व्या-8व्या स्टंप वरती टाकलेला बॉल शरीरापासून दूर आणि त्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. मॅच थोडीशी दूर जाताना पाहायला मिळते. या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा समीकरणामध्ये बदल झालेत. 11 बॉल आणि बनवायचे आहे त्या म्हणजे 69 धावा. खूप खराब खेळ राहिला या मॅच मध्ये साजिवली संघाचा. बॅटिंग मध्ये दमखम दाखवता आलेला नाहीये. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर भरपूर साऱ्या चुका झाल्या, क्षेत्ररक्षण खराब झालं आणि ते ऑफिशियल पंचांचा इशारा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा.
अवंतरची आणखीन एक धाव धावफलकावरती अडवताना पाहायला मिळेल. अक्षयने अजूनही तितका वेग दाखवलेला नाही. या गोलंदाजी करत असताना तुमच्याकडे वेग महत्वाचा नाहीये, तुमच्याकडे गती परिवर्तन महत्वाचं आहे. तुमच्याकडे खरं तर गोलंदाजाकडे सर्व बॉल्स म्हणजे स्लोवर यॉर्कर, स्लोवर बाउन्सर, स्लोवर लोअर फुल टॉस, त्यानंतर जर पाहिलं तर वेगवान बॉल, परफेक्ट बॉल. आणखी एक चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा चांगला डॉट बॉल आहे आणि व्हाईट बॉल साठी जगदीश वेकंडे साहेबांच्या माध्यमातून अक्षयसाठी कॅश प्राइज झालाय. अगदी 100 रुपयांचा कॅश प्राइज. आज प्रत्येक खेळाडू, पहिल्या मॅच मध्ये खेळणारा प्रत्येक खेळाडू आज अगदी सावकार झाला. अगदी पैशांचा इथे पाहायला गेलं तर खूप मोठा खजिना या मॅच मध्ये जिंकलेला आपल्याला खेळाडूंनी पाहायला मिळतो. चांगला बॉल यॉर्कर टाकलाय मैदानाच्या आतमध्ये. परफेक्ट यॉर्कर होता, त्याला ड्राईव्ह केलाय समोरच्या बाजूला. गणेशने थोडीशी चूक केली, फंबल झाला, त्यानंतर बॉलला उचललं, फेकलं, तत्पूर्वी सिंगल मिळते. सिंगल नंतर धावफलकावरती धाबा आहे, त्या म्हणजेच टोटल 10 धाबा. खर तर इथे ऑफिशियल स्कोरची दमछाक झाली आहे. नक्की धाबा मांडू की नक्की पैसा मांडू, मांडू मांडू नक्की खेळ आता मांडला गेला मैदानाच्या आतमध्ये. अगदी मोहनशी सुद्धा आता कसरत झाली आहे धावा लिहित असताना, कारण भरपूर साऱ्या धावा कमी लिहिलेत पण पैसा जास्त लिहिलाय धावफलका अगदी नोटबुक मध्ये. कारण धाबांचा पाऊस नाही पडला सेकंड इनिंग मध्ये, पण पैशांचा पाऊस नक्कीच पडला या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका इथे पाहिला गेलं तर समोरच्या बाजूला झालाय थोडासा उशीर. मैदानाच्या आतमध्ये आलाय फटका, पद्धतशीर सिक्सर. या षटकारासाठी शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज. जगदीश वेकंडे साहेब आणि रमेश वेकंडे साहेबांच्या माध्यमातून ही 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि बॉलच्या खाली आपण पाहतोय किरणने कॅश पकडला आणि आणखीन एक खेळाडू बाद. किरण साठी सुद्धा कॅश प्राइज आलेला आहे. जगदीश वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयांचं कॅश प्राइज. कदाचित एखादा लावणीचा फड असावा आणि लावणीच्या फडामध्ये इतके पैसे उधळावले जावे, कारण जितके पैसे या लावणीच्या फडामध्ये उधळले जात नाहीत ना, तितके पैसे आज या क्रिकेटच्या मैदानावरती उधळलेले आहेत. कारण हे क्रिकेटचा दिवाना आहे. क्रिकेटचे दिवाने आज व्यक्तिमत्व आपल्याला मंचावरती पाहायला मिळतात. खूप चांगलं सहकार्य, खूप चांगला पाठीराखा आज पाहायला मिळाला. पुन्हा आता कमी गतीने टाकलेला बॉल, हाई बॉल, सिंगल हँडेड कॅच आणि फलंदाज बाद. डीजे 100 रुपयांचा कॅश प्राइज विशाल मांजेच्या कॅच साठी जगदीश वेकंडे साहेबांच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावरती, 5 गडी बाद. शेवटचे 6 बॉल बनवायचे आहेत जिंकण्यासाठी 50 धावा या मॅच मध्ये. आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पाहायला मिळेल तो म्हणजे रुचित. तर रुचणार नाहीये हा खेळाडू, कारण पाठीमागल्या स्पर्धेमध्ये पाहिलं खूप चांगली गोलंदाजी रुचितची राहिली आहे. भरपूर वेगवाने बॉल टाकलाय, दिशा थोडीशी भरकटली आहे. कदाचित तरी पंच पाहूयात काय निर्णय आपल्यापर्यंत कळवतायत. अगदी लेग स्टंपच्या बाहेर आहे का बॉल, आणि यस पंचांनी कळवलंय इथे वाईट+1 टोटल 2 धाबा. रुचितने काय गोलंदाजी केली होती सूरज स्मृती चषक 2026 मध्ये, काय खेळ केला होता. 6 बॉल 8 धाबांची गरज असताना एक निर्णायक षटक या रुचितच्या माध्यमातून टाकलं गेलं होतं. आणि त्यानंतर जर रुचितचा विचार केला तर तुफान भन्नाट फॉर्म मध्ये आहे हा गोलंदाज. खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 19 धाबा, 5 गडी बाद धावफलकावरती आहेत. 6 बॉल 48. समोरच्या बाजूला ड्राईव्ह केलाय, बॉल वेगवान आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे जय, आणि ते खराब कॉलिंग आपण पाहिलं तर 2 खेळाडूंमध्ये डोक्याची घंटा वाजली आणि खेळाडूला परताप लागलाय तंबूच्या दिशेने. फलंदाज बॅक टू डगआउट. लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्रायकर एंडला. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला
फटक्यावरती केलाय मोठा हल्ला, बॉलने गाठलाय लांबचा पल्ला, सिक्सर. धन्यवाद धन्यवाद डीजे रमेश वेकंडे साहेब, जगदीश वेकंडे साहेब आणि त्यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज आलं या षटकारासाठी. आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज या फलंदाजासाठी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. सागर खूप चांगला खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. टोटल 700 रुपयांचा कॅश प्राइज या खेळाडूने जिंकलाय. 4 बॉल 41 बनवायचे आहेत. रुचित थोडासा महाग ठरतो की काय, एक षटकार जरूर आलाय, कमबॅक करावा लागेल त्या गोलंदाजाला. पुन्हा एकदा चांगला बॉल टाकलाय, खोलात टाकलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे रोहित दिसतोय आणि रोहितने चांगला प्रयत्न केला. बॉलच्या पाठीमागे आपण पाहिलं तर खेळाडू मोहन आहे आणि मोहनची अगदी कसरत, मोहनची परीक्षा घेतली आहे बॉल नाही. कदाचित खूप इथे पाहिलं गेलं तर पडझड पाहायला मिळाली, धडपड पाहायला मिळाली, त्यानंतर पण संघाच्या विजयामध्ये 100% कमिटमेंट दिली गेली आहे. अगदी सिंगल मिळाली, सिंगल नंतर स्ट्राईक रोटेट झाली. आता स्ट्रायकर इनला बॅटर भरत, तो आता मैदानाच्या आतमध्ये बॉलला पाठवेल का बाउंड्री लाईनच्या बाहेर परत पाहिजे. भरपूर वेगवान बॉल आहे, शरीरावरती टाकलाय, शरीरावरती मारा केला, सिंगलचा प्रयत्न केला आणि सिंगलच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद झालाय. नॉन स्ट्रायकर इनला फलंदाज बॅक टू डकआउट. यस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तन्मय. शेवटचे 2 बॉल इथे पाहिलं आता वाईड यॉर्करचा प्रयत्न केलाय, दिशाहीन बॉल आहे, ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर. पंच कळवतात इट्स वाईड बॉल. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 मैदानाच्या आतमध्ये वापरलाय आणि त्यानंतर पंचांनी कळवलाय इट्स वाईड बॉल. अबांतर धाव, एका दबणे धाव फलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा अंतिम बॉल आहे या मॅच मधील आणि इनिंगला इथे होईल का समाप्ती, नाही होणार. पुन्हा एकदा वाट पाहावी लागते कारण पंचांनी पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा दर्शवलाय. अबांतरची आणखी एक धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 धाबा. यस 2 बॉल बाकी आहेत. यस त्याच्या पाठीमागलाही बॉल वाईट होता आणि हाही बॉल वाईट आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 बॉल 38ची गरज सामना जिंकण्यासाठी. समोरच्या बाजूला ड्राइव्ह केलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आहे. प्रितेश पुन्हा एकदा चूक करतोय, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. प्राइज झालाय शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयांचा कॅश प्राइज. जगदीश वेकंडे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याला मिळालाय. यस आणि त्याचबरोबर आणखीन एक कॅश प्राइज झालंय. रुचितने व्हाईट बॉल टाकला याबद्दल सुद्धा जगदीश वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयांचा कॅश प्राइज आहे.